तर मी वर्षा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. सो आज आपण छान असं मस्त अशी रेसिपी करणार आहे. ती रेसिपी मी 3-4 वर्षापूर्वी टाकली होती आणि त्याला 90Kच्या पुढे व्ह्यूज आले होते. सो आज पण तीच रेसिपी करणार आहे. तर म्हटलं तुम्हाला ती रेसिपी परत शेअर करायची. तर बघा, शेवग्याची पानं हे निवडून घेतलं. आता ह्याला छान असं चोळून असं धुवून घ्यायचं. ह्या पानांना ना पाणी असं लागत नाही, असं लगेच जातं. जे पानं पाणी धरत नाहीत ना, त्या टाईपमधले शेवग्याची पानं असतात. तरी पण तसंच धुवायचं चोळून आणि जरासं मीठ टाकायचं धुताना. सो छान अशी भाजी निघते. जंतू वगैरे असतील तर ते निघून जातात. सो ते धुते मी भाजी स्वच्छ आणि आपल्या रेसिपीला मग सुरुवात करूया. छान अशी भाजी शेवग्याच्या पानाची धुवून घेतली स्वच्छ असं मीठ टाकून आणि मस्त अशी प्लेटमध्ये काढून ठेवले. तर मागच्या व्हिडिओमध्ये ज्याला खूप व्ह्यूज आलते, 90Kच्या वरती व्ह्यूज आलते, त्या व्हिडिओमध्ये मला खूप जणांनी सजेशन दिले होते की मी भाजी त्यावेळेस शिजवून घेतली होती आणि शिजवून घेऊन मग त्याचं पाणी काढून मी फोडणी दिली होती. सो भरपूर जणांनी मला सांगितलं की भाजी शिजवून घ्यायची नाही, त्याच्यातले सत्व जातात वगैरे असं. सो जरासं त्याला तुरटपणा असतोच, म्हणून मी त्यावेळेस शिजवून घेतली होती. सो आता करताना मी शिजवून नाही घेणार. तुम्ही पण मला सजेशन देता ते पण ऐकलं पाहिजे. तर तुम्ही मला सांगितलं त्याप्रमाणे मी आता डायरेक्ट फोडणी देऊन ही भाजी करणार आहे. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण रेसिपीला आपल्या सुरुवात करूया. त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलाय, त्याच्यामध्ये तेल घातलंय. तुम्हाला जसं पाहिजे तसं तेल घाला. त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलाय. थोडेसे अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे टाकल्यानंतर कांदा टाकायचा. छान असं परतून घ्यायचं. तेल चांगलं टाकलं त्यामुळे चांगलं लगेच परतलं जाईल. शेवग्याच्या पानाच्या भाजीसाठी आपल्याला फक्त कांदा, मिरची आणि लसूण आणि मीठ, तेल ते तर आहे आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं लागेल. मी ही रेसिपी टाकली होती त्यावेळेस खूप असे लोकांनी मला म्हणजे व्ह्यूज पण आलते आणि मेसेज पण भरपूर जणांनी मला केलेले. छान मला खूप भारी वाटलं त्यावेळेस. आता मी शिजवून घेणार नाहीये, त्यामुळे चांगली कांदामध्ये छान अशी मोठ्या गॅसवरती परतून घे. छान अशी भाजी परतली आहे. त्याच्यामध्ये मिरच्या टाकून भाजीला तुम्ही फोडणी पण आधी टाकायला पाहिजे आणि टाकायचं होतं मला. मी बोलायचं होतं भाजी टाकली काय नाही. भाजीला जरासं लसूण आणि मिरची परतून घ्यायची. थोडंसं तेल
तेल घातलं मी बोलले त्याच्यात पटकन मिरची लसूण टाकायची ऐवजी भाजीच टाकली. सॉरी, मी तेलातच टाकलं त्यामुळे काय परतून घेऊ. पाणी काय टाकलं नाही ह्याच्यामध्ये. तो छान असं आता पण परतून घेऊया भाजी. जरा मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाका. थोडीशी किंचित हळद टाका. जास्त बारीक केली आता ती भाजी छान अशी परतली गेली. स्मेल पण सुगंध पण छान येते भाजीचा, लसणाचा. लसूण भाजीत भरपूर घाला. थोडं पाणी घेऊया. बारीक गॅसवरती भाजी जरा थोडा वेळ शिजू देऊया. सॉरी काय झालं, मी बोलत बोलत फोडणी देत होते. पण रेसिपी ही बोलत बोलत करायची असते. पण आज जरा एक्साइटमेंट माझी जास्त होती आजची ही भाजी करायची. सो ते बोलण्याच्या ह्याच्यात माझ्या डोक्यात बोलत होतं. त्यावेळेस मी फोडणीमध्ये लसूण आणि मिरची घालायची होती. तर पटकन माझ्याकडनं ते भाजीचं उचललं गेलं आणि त्याच्यातमध्ये घातलं. काही नाही, तेलातच घातलं होतं. भाजी जरा परतली म्हणजे जरासं पाणी त्याचं कोरडं झालं. आणि त्यानंतर मी बाजूला लसूण आणि मिरची घातली. छान परतली जरासं त्याच्यावरती तेल सोडून आणि ते मिक्स केले. काही नाही, छानच होणार आपली भाजी. तर थोडी मिस्टेक झाली, सॉरी त्याच्याबद्दल. सो त्यावेळेस मी सांगत होते, मला खूप छान वाटलं होतं त्यावेळेस. एवढे व्ह्यूज झालेले ह्याला आणि कमेंट पण भरपूर जणांनी छान छान केली. ती सजेशन पण दिली मला की भाजी शिजवून घेऊ नकोस, डायरेक्ट धुवून फोडणी घालायची, नाही तर ते सत्व जातात. सो मला वाटत होतं की जरासं तुरटपणा वगैरे असेल म्हणून मी शिजवून घेऊन तिथं पाणी काढून फोडणी द्यायची. सो आता नाही, आता म्हटलं आपली फॅमिली आपल्याला सांगते तर सो त्याप्रमाणे आपण करायचं. म्हणून त्याप्रमाणे मी आज भाजी डायरेक्ट फोडणी दिली. धुवून स्वच्छ मीठ टाकून त्याच्यात स्वच्छ धुतली होती भाजी आणि त्यानंतर मी फोडणी दिली भाजीला. आणि छान होती भाजी, खायला चांगली असते, पौष्टिक असते. खूप सारं ह्या भाजीतून मिळतं आपल्याला. सो सगळ्यांनी ही भाजी खा. कुणी खाल्ली नसेल तर त्यांनी पण खा आणि कुणाला येत नसेल करायला तर ह्या पद्धतीने करू शकता. साधी सिंपल, फक्त कांदा लसूण मिरची टाकून फोडणी आणि शेंगदाण्याचं कुटून घालून केलं तर एकदम बेस्ट होते. सो थोडीशी आता भाजी शिजू देऊया. भाजी जराशी लगेच शिजते, भाजी वेळ लागत नाही. शिजली की आपण जरासा शेंगदाण्याचं कूट थोडंसं टाकूया त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आणखीन थोडं 1-2 मिनटं ठेवून आपली भाजी रेडी होते. तर सो आता आपण बघूया आपली भाजी. सो भाजी बघूया आपण. ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा. भाजी थोड्या जास्त टाकणार नाही. परतून घेऊया.
त्याला झाकून आता 2 मिनटं ठेवूया. 2 मिनटानंतर आपली भाजी रेडी होईल. दाखवते 2 मिनटानंतर. बघूया आपली भाजी आता. बघू शकता मस्त अशी भाजी रेडी झाली. शेवग्याच्या पानाची भाजी. तुम्ही पण ट्राय करा आणि खावा. थंडीच्या दिवसात, थंडी म्हणजे पावसाळा, हिवाळ्यामध्ये ही भाजी खावी छान असते. ते बघा मस्त अशी आपली शेवग्याची पानाची भाजी रेडी आहे. कशी वाटते सांगा आजची रेसिपी. तर कशी वाटली आजची ही शेवग्याच्या पानाच्या भाजीची रेसिपी. मी पुन्हा एकदा टाकली होती, मध्ये एकदा टाकली होती का पण नाही एवढे व्ह्यूज वगैरे आले नव्हते. सो आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओला माझ्या एवढा सपोर्ट करायला लागलाय त्यात खूप सारा थँक्यू आणि खूप छान वाटतंय मला. आणि बघताय तर व्हिडिओ सबस्क्राईब करा प्लीज. म्हणजे चॅनलला सपोर्ट करा तुम्ही. तुमच्या सपोर्टनेच आपल्या चॅनल आपण ग्रो करूया. आणि मी काय शेफ वगैरे नाही आहे. माझ्या ज्या घरगुती रेसिपी असतात त्याच मी दाखवते तुम्हाला, ज्या मी रेग्युलर आमच्या जेवणासाठी करते. खास मी व्हिडिओसाठी म्हणून असं रेसिपी वेगळी अशी काही बनवत नाही. ज्या आम्ही खातो तेच तुम्हाला मी दाखवत असते. सो कशा वाटतात माझी रेसिपी, आणि हे रेसिपीला नक्कीच तुम्ही त्यावेळेसारखंच सपोर्ट द्याल असं वाटतं मला. आणि असं सपोर्ट द्या. आणि जेवढे व्हिडिओ माझे बघता तेवढं चॅनलला सबस्क्राईब पण करत जावा, लाईक पण करत जावा. आणि कमेंट करून पण मला कसं वाटतं ते पण सांगा. चुकीचं वाटलं ते पण सांगत जावा, चांगलं वाटलं तर ते पण सांगत जावा. सो आजचा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मला. आणि तसंच आजचा व्हिडिओ कसा वाटला तो पण सांगा. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, धन्यवाद.